सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका दिशेने आपण पाहतो विजय, दुसऱ्या दिशेने असणार आहे सूरज. 3 षटकांचा हा सामना आहे, 4 षटकांचा सामना आहे. ओके, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज जे आपल्याला पाहायला भेटतील, तर नॉनस्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे विजय. पहिले षटक आपण पाहतो मैदानामध्ये चालू होणार आहे. एका दिशेने गोलंदाज असणार आहे अनिकेत. 4 षटकांचा सामना सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक मानाची स्पर्धा, एक स्वाभिमानाची स्पर्धा, जे हनुमान क्रिकेट क्लब मांजरे आयोजित जे हनुमान चषक 2026 आणि खऱ्या अर्थानं चषक संपन्न होत असताना आपण पाहतोय दमदार आयोजन आहे, गोड आयोजन या ठिकाणी आयोजन कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं आहे. खरं तर एखादं आयोजन त्यावेळी सक्सेस होतं ज्यावेळी तळागाळामध्ये जाऊन काम केलं जातं आणि गावातील सर्वच ग्रामस्थांचं या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे. यंगस्टार खेळाडूंना त्यांनी प्रोत्साहन दिलंय. सामन्यात सुरुवात पहिलाच बॉल गती परिवर्तन बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. लेग बाई स्वरूपात आपण पाहतोय, सिंगल धाव आली आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण मैदानामध्ये पाहिला आहे, परंतु तो बॉल महत्वाचा होता, त्यावरती धाव देखील आली आहे. लेगच्या स्वरूपामध्ये सिंगल. 1 धावेने संघाचा श्री गणेशा जो आता धावपलकावरती नोंदवला गेलाय. 1 धाव धावपलकावरती आहेत. कस्तुरे साहेब देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी जे उपस्थित झालेत त्यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. फुलटा स्वरूपाचा बॉल, इथं फटका फसला होता, क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय. पुन्हा एकदा एक चोरटी धाव, सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने आपण बाजू धावपलकावरची धावा, 2 धावा ज्या आता नोंदवल्या गेल्यात. सलामीचे 2 फलंदाज विजय आणि सूरजची जोडी मैदानामध्ये UTC लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतो. ही स्पर्धा जगाच्या कान्याकोपऱ्यामधून थेट घर बसल्या पाहू शकतो. या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट टीमचे देखील स्वागत आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन बॉल, गतीमध्ये बदल केलाय. गती परिवर्तन बॉल मैदानामध्ये आपण पाहिला. डॉट बॉल असणार आहे. हा बॉल खऱ्या अर्थाला खूप महत्वाचा राहिला गोलंदाज अनिकेतचा. यंगस्टार खेळाडू आहे, कमी वयातील खेळाडू, परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये वयाचं मित्रांनो कधीच बंधन नसतं. छोटा खेळाडू कधी मोठ्या खेळाडूवरती भारी पडेल हे देखील क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही. क्रिकेट जर पाहिलं तर मेहनतीचा गेम आहे, कष्टाचा गेम आहे, स्वतःच्या मनगटामधील ताकद दाखवण्याचा गेम. इथं फटका फसलाय. स्वतः गोलंदाज अनिकेत डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि आता फलंदाजाला माघारी यावं लागणार आहे. संघाला लागतो धक्का क्रमांक पहिला. सूरज मैदानामध्ये सस्त्यामध्ये माघारी परतणार आहे. न्यू बॅटर, नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये. राहुल मैदानामध्ये दाखल झालेत. मैदानामध्ये दाखल झालेत राहुल. भेटेल का विजयाची चाहूल हे देखील पाहणं मित्रांनो खूप महत्वाचं असणार आहे. एक अनुभवी खेळाडू आहे, आता मैदानामध्ये दाखल झाले. धावपलकावरती धावा, 2 धावा नोंदवल्या गेल्यात. 2 दमदार संघामध्ये हा सामना चालू आहे. एका दिशेने आपण संघ जर पाहायला गेला तर एका दिशेने संघ आहे ब्ल्यू पॅन्थर गिरगाव, तर दुसऱ्या दिशेने असणार आहे RCC स्पोर्ट शेंबवणे. हे 2 संघामध्ये जो आपण पाहतोय सामना चालू आहे. ब्लू पॅन्थर, दुसऱ्या दिशेने शेंबवणे. हा महत्वाचा सामना मैदानामध्ये आहे. अकरा टप्प्याचा बॉल फक्त दिशा दिली आहे. चेंडू नक्कीच आपण पाहतोय मिड विकेटमध्ये खेळून काढलाय. सिंगल धाव पुन्हा एकदा आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा देखील वाढतायत. 3 धावा या धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. संघर्ष करावा लागेल, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांनी मंत्र दिलाय. म्हणजे तुम्हाला तो संघर्ष शैक्षणिक असो या तुमच्या जीवन जगात कोणत्याही स्थितीमध्ये असो संघर्ष करावा लागणार आहे. तर पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतोय सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा देखील वाढतायत. धावपलकावरची धावा 4 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं षटक जे आता कंप्लीट झाला. पहिलं षटक संपले. 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला. धावपलकावरची धावा 4 धावा ज्या खऱ्या अर्थानं जोडल्या गेल्यात. 4 षटकांचा सामना ग्रामीण क्रिकेट सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. खरं तर या असोसिएशनचे सर्वच कोर कमिटी आहे त्यांचं कौतुक करावं तितका कमी आहे. खरं तर एक संघटना बनवली आणि त्या संघटनेने अनेक शाहूवाडी तालुक्यातील संघांना प्राधान्य दिलं.
एक व्यासपीठ निर्माण करून दिलाय आणि तो व्यासपीठ खऱ्या अर्थानं शेवटी तालुक्यातील खेळाडूंना एक उच्च दर्जाचा आणि खऱ्या अर्थानं एक नाव नौकित करण्याचा, आपल्या गावाचा असो आपल्या संघाचा असो या आपलं स्वतःचं असो, ते नाव चमकवण्याचा चान्स खऱ्या अर्थाने कोणी दिला असेल ना, तो या सह्याद्री क्रिकेट असोसिएशननेच दिलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, बॉलरचं नाव कळवा स्वप्नील. दीपक. ओके, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये. दुसरं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपक. तर विजयाचे दीपक लावावे लागणार आहे. एक महत्वाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, स्वाभिमानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुमच्या नावाचा जर तुम्हाला नाव उल्लेख करून घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागणार आहे. इथं फटका फसलाय. यस, फलंदाज बाद होणार आहे. संघाला लागतो धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज ब्लू पॅन्थर संघाला लागतो धक्का क्रमांक दुसरा. विजय मैदानामध्ये बाद झाला. खरं तर स्वप्नांचा प्रवास करत असताना अनेक अडथळे येणार आहे. न्यू बॅटर गणेश. नवीन फलंदाज गणेश मैदानामध्ये दाखल झालेत. पाहायला गेलं तर स्वप्नांचा प्रवास करताना अनेक अडथळे येत आहेत आणि आता ब्लू पॅन्थर संघ अडथळ्यामध्ये सापडलाय. कष्टाची माती तुडवल्याशिवाय यशाचं पीक येत नसतं. कष्टाची माती तुडवल्याशिवाय कष्टाचं पीक येत नसतं आणि ध्येयाचा ध्यास घेतल्याशिवाय नशिबाचं पानही फिरत नसतं. ध्येय खऱ्या अर्थानं लाईफमध्ये खूप महत्वाचं आहे. तुम्हाला तुमचं ध्येय समजलं पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाचं ध्येय असणार आहे. मला हे मानाचं करंडक, मानाची ट्रॉफी उचलायची आहे, हे ध्येय खऱ्या अर्थानं खेळाडूंचं असणार आहे. चुकी झाली आहे आणि हा बॉल निघून जाणार आहे सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अनेक अडथळे येतात, अनेक अडचणी देखील ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना येत असतात. त्या खेळाडूंसाठी पुन्हा सांगेल, तुझ्या वाटेत येणारे दगड तू शिडी म्हणून वापरून बघ आणि शिखरावर पोचल्यावर पुन्हा एकदा आनंदाने वळून बघ. लोकांच्या बोलण्याने तू कधीच खचून जाऊ नकोस. लोकांच्या बोलण्याने तू कधीच खचून जाऊ नकोस. स्वतःवरचा विश्वास मात्र कधीच ढळू देऊ नकोस. वेळ लागेल, कष्टही होतील, पण शेवट गोडच होईल. तुझ्या संघर्षाची ही गाथा खऱ्या अर्थानं उद्या इतिहास बनून राहील, हे देखील बोललं गेलं पाहिजे ग्रामीण खेळाडूंसाठी. डाट बॉल आला होता, पुन्हा धावा मैदानामध्ये. उलटा स्वरूपाचा बॉल समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव आली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न होईल का? नाही, नकार कळवलाय आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरची धावा 9 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. एका दिशेने संघ आपण पाहतोय ब्लू पॅन्थर, दुसऱ्या दिशेने संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे आरसीसी. या दोन संघामध्ये एक महत्वाचा सामना मैदानामध्ये चालू आहे. फलंदाज त्या ठिकाणी आता तयार असणाऱ्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन राहुल. डबल कव्हरची 9 धावा आहे. षटक क्रमांक दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती दीपक. जबरदस्त कामगिरी राहिली या गोलंदाजाची. पहिलाच बॉल आपण पाहिला, पहिल्याच बॉलवरती विकेट आला. दुसरा बॉल थोडा खराब पडला, चौकार आला. परंतु तिसरा बॉल आपण मैदानामध्ये पाहतोय डॉट आणि चौथ्या बॉलवरती नक्की सिंगल आली आहे. आता चेंडू क्रमांक आपल्याला पाहायला भेटणार आहे 5वा. हा बॉल खऱ्या अर्थानं महत्वाचा असणार आहे. अखुरा टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहेत. पुन्हा एकदा सिंगल. स्वप्नील त्या ठिकाणी होते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 10 धावा. क्रिकेटमधील एक गोल्डन अंक म्हणून या आकड्याकडे पाहिला जातं. त्या 10 धावा ज्या धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. आयोजक कमिटीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरं तर एक भारदार आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. मानाचे करंडक देखील आपण पाहतोय. बेस्ट प्राइज देखील आहेत या स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक बक्षीस देखील आहेत. मॅन ऑफ द मॅच आहेत, सिरीज आहे, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर. जबरदस्त या ठिकाणी अवॉर्ड सर्वच खेळाडूंना त्यांच्या कलेला वाव देण्याचं काम खऱ्या अर्थानं आयोजक कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं आहे. पुन्हा एकदा सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावफलकावरती 11 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात.
पिसाई देवी स्पोर्ट पिशवी संघाचा या ठिकाणी आपण या स्पर्धेतील एक आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करतोय. चला पिशवी संघ आपणास विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती यायचा आहे. आणि मित्रांनो कोणी जेवणाचं बाकी असेल ना तुम्हाला देखील विनंती आहे, जेवण चालू आहे, जेवणाचा तुम्ही स्वाद घ्यायचा आहे. 2 षटक मैदानामध्ये संपलेत, 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 12 चेंडूच्या अखेरीस धावफलकावरची धावा 11 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर नशीब चालत नाहीये आणि नशीब खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यामध्ये देखील नसावा, तुमच्या मेहनतीवरती खऱ्या अर्थानं तुमचा विश्वास असावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण आहे नाव कळवा. दिलीप. ओके, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिलीप जो आपल्याला पाहायला भेटतोय. ओहो हो, मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, फक्त चेंडूला दिशा द्यायचं काम केलंय फलंदाजाने. सिंगल धावा आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 12 धावा. नशीब नको नशिबाची साथ मला लढण्याचं बळ दे, नको नशिबाची साथ मला तू लढण्याचं बळ दे, प्रयत्न करेल मैदानात मी तू फक्त मला साथ दे. खऱ्या अर्थानं हे तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. सिंगल धावा आली, धावफलकावरती धावा 12 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. फलंदाज त्या ठिकाणी तयार. हो, खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय, फटका तर फसला. यस, फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि संपला बॅट्समन राहुलचा खेळ. आता राहुलला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. प्रयत्न केला होता, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करावे लागणार आहे. तुम्हाला जिंकण्यासाठी मैदानामध्ये सराव खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा असतो. क्षेत्र कोणतंही असो, तुम्हाला प्रॅक्टिस आणि सरावाशिवाय त्या गोष्टीला पर्याय नसतो. म्हणून ज्याचे प्रयत्न, ज्यांचे प्रवास खऱ्या अर्थानं संघर्षमय राहिलाय ना, त्यांना विजय देखील त्याच पद्धतीने येणार आहे. नवीन बॅट्समन साजन मैदानामध्ये दाखल झालेत. धावफलकावरती धावा स्थिर आहेत, 12 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं षटक. दिलीप गोलंदाजी मार्कवरती आहे. नवीन फलंदाज साजन, 7 नंबरची जर्सी आपण पाहतोय मैदानामध्ये परिधान झाली आहे. उलटा स्वरूपाचा बॉल, जबरदस्त फटका, बॉलला कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल आली, दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेला आहे आणि आपण पाहतोय मैदानामध्ये दुसरी देखील धाव येईल आणि या दोनच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतायत. 14 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अगदी सिंगल डबल धाब्यांच्या साह्याने आपण पाहतोय ब्लू पॅन्थर गिरगाव संघ खऱ्या अर्थानं धावा बनवत चाललाय. परंतु ह्याच ग्राउंडवरती जर पाहिलं गेलं तर मोठमोठे आव्हान खऱ्या अर्थानं पूर्ण झालेत आणि त्याच पद्धतीने त्याच वाटचालीवर तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. पुढे सरसावत फुलटा स्वरूपाचा बॉल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणारा धावबाची संधी, परंतु कलेक्शन झालं नाही. 2 धावा पुन्हा एकदा येतील आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावफलकावरती 16 धावा नोंदवल्या गेल्यात. एखाद्या खेळाडूला जर स्टार खेळाडू जर बनायचं असेल, त्याने नशिबावरती विश्वास न ठेवता त्यांनी स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःच्या मनगटामध्ये असणाऱ्या क्षमतेला तुम्ही जर बाहेर काढलं ना, तुम्हाला अशक्य असंही शक्य करता येतं. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय, स्लिप मिड ऑनला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, परंतु 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरची धावा देखील 18 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3रं षटक मैदानामध्ये आहे. नशीब कोणाचंही उगच उजळून येत नसतं, नशीब कोणाचंही उगच उजळून येत नसतं. कष्टाच्या घामाशिवाय येते, सुखाचं फुल देखील उमलत नसतं. रेषांच्या या खेळात तू स्वतःला कधी हरवू नकोस, रेषांच्या या खेळात तू स्वतःला कधी हरवू नकोस. नशिबात नाही म्हणून काही प्रयत्न करायचे सोडू नकोस. आणि इथं प्रयत्न केलाय गोलंदाज दिलीपने. आता मात्र साजनला माघारी जावं लागणार आहे. जबरदस्त बॉल खऱ्या अर्थाने यष्टा उद्ध्वस्त केलाय आणि संघाला धक्का क्रमांक 4 लागलाय. कमालीची जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज दिलीपची राहिल्या. आता मात्र नवीन बॅट्समन, न्यू बॅटर, नवीन फलंदाज उत्तम मैदानामध्ये दाखल झालाय. उत्तम करेल का उत्तम खेळ हे देखील पाहावं लागणार आहे. आमच्यासोबत ब्लू पॅन्थर संघाचा 12वा खेळाडू देखील आहे. 12वा खेळाडू म्हणजेच नक्कीच तुम्हाला सांगेल, 12वा खेळाडू म्हणजे कुठल्या गोष्टीची कमतरता नसते. 12वा खेळाडू तोच असतो. आपल्या संघाने चालू पर्वामध्ये खऱ्या अर्थानं कुठं कुठं कोणत्या हंगामामध्ये काय विक्रम केला, किती धावा ठोकल्या,
किती चौकार ठोकल्या, किती विकेट घेतल्या, किती चषक आलेत हे सांगणे म्हणजे खऱ्या अर्थानं 12व्या खेळाडूचं काम असतं. आणि 12वा खेळाडू तुम्ही या ठिकाणी आहेत, तुमचं देखील या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी असणार आहे. बॉलरचं नाव कळवा. हो हो, वाईट बॉल, अवंतर धाव. बॉलरचं नाव कळवा. नितीन, निलेश, ओके. त्याचप्रमाणे नितेश, ओके. गोलंदाज हितेश. मैदानामध्ये नो बॉल असणार आहे. ओहो, इथं मैदानामध्ये आपण पाहतोय थ्रोचा नो बॉल काढला. इथं फ्री हिटची संधी असणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत खऱ्या अर्थानं या असोसिएशनचे असणारे आधारस्तंभ आदरणीय श्रीमान बाबासो आलेकर साहेब. पंच नो बॉलच्या वेळेस एक धाव होती का? दोन होत्या. म्हणजे एक आणि नो बॉलची एक, अशा म्हणजे दोन धावा टोटल. ओके. आयोजक कमिटी पेनल्टी काय? पेनल्टी 3 धाब्यांची पेनल्टी. टोटल धावा सांगा आयोजक कमिटी. नो बॉल आला त्यावरती एक धावा आली, बरोबर. नोची एक म्हणजे 2 धावा झाल्या आणि पेनल्टीच्या 3, 5 धावा टोटल. ओके. इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु फायदा होणार नाहीये. फ्री हिट होता. मैदानामध्ये आपण पाहतोय सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा 24 धावा ज्या धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज आपण पाहतोय हितेश. गोलंदाज अभि गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. धावपलकावरची धावा 24 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. फलंदाज त्या ठिकाणी तयार. खोलव्या टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. फटका तर बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ओहो हो, झेल मैदानामध्ये सुटलाय. पकडा कॅच, जिंका मॅच. प्रत्येक झेलला खऱ्या अर्थानं महत्व द्यावं लागणार आहे. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी धावबाद होऊ शकतो आणि हा फलंदाज धावबाद असणार आहे. 2 धावा घेतल्या गेल्या आणि तिसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न केला होता परंतु गोलंदाज हुशार आहे. यष्टीरक्षक देखील चतुर आहे. नक्कीच त्याला धावबाद केलाय. 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 27 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. शेवटचे षटक आहे, अंतिम षटक आहे. 27 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. उत्तम मैदानामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं धावबाद झालेत. नवीन फलंदाज रोहित मैदानामध्ये दाखल झाले. धावपलकावरची धावा 27 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. आता फक्त सिंगल धावेसाठीच प्रयत्न असणार आहे. सिंगल घेतली गेली आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा 28 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. मैदानातल्या त्या हिरवळीने एक वेगळंच स्वप्न आपल्याला दिलं आहे. मैदानातल्या त्या हिरवळीने आपल्याला एक वेगळंच स्वप्न दिलं आहे. हार असो वा जीत लढण्याचं एक बळ दिलेलं आहे. फक्त षटकार चौकार नाही तर धैर्याची साथ आपल्याला याने दिली आहे. शून्यावर बाद झाल्यावरही पुन्हा उभं राहण्याची आज देखील याच क्रिकेटने आपल्याला दिलेली आहे. मैदानामध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज त्या ठिकाणी नक्कीच बाद होणार आहे. गणेश धावपलकावरची धावा स्थिर आहेत. ब्लू पॅन्थर संघ आता मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये. एक पाठी एक धक्के त्या संघाला लागलेत. आता मात्र तुम्हाला खेळपट्टीवरती थांबावं लागेल. तुम्हाला जर जिंकायचं आहे ना, तुम्हाला बॉलवरती नजर ठेवून तुम्हाला खेळावं लागणार आहे. षटकार चौकार म्हणजे फक्त क्रिकेट नाही आहे, तर सिंगल डबल धाब्याने देखील क्रिकेटमध्ये धाब्यांचा डोंगर उभा राहू शकतो आणि त्याचीच गरज आता ब्लू पॅन्थर संघाला आहे. परंतु थोडीशी घाई करतायत. अति घाई आणि संकटात घेऊन जाई असं बोललं जातं, परंतु आता मात्र चुका त्यांना सुधाराव्या लागणार आहे. न्यू बॅटर दिनेश
दिनेश मैदानामध्ये दाखल झालेत. ओहो हो, इथं वेगवान बॉल चेंडूला फक्त सन्मान द्यायचा होता, परंतु हा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय डॉट आलाय. निर्धाव चेंडू मैदानामध्ये आहे. धावपलकावरची धावा स्थिर आहेत. 28 धाबा त्या धावपलकावरची नोंदवल्या गेल्या आहेत. अगदी शेवटचा बॉल असणार आहे. ओहो हो, इथं मैदानामध्ये बॉल तर सुरेख होता, परंतु यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली आहे. बाईकच्या सर्व म्हणजे किती धावा येणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. धावबाची संधी आणि संधीच होणार आहे सोनं. बाईच्या स्वरूपामध्ये धावा घेतल्या गेल्या 2 आणि तिसऱ्या धावेसाठी नक्कीच धावा 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 30 धावा. तर पहिला डाव मैदानामध्ये संपलाय. 30 धावा धावपलकावरती आहे. ब्लू पॅन्थर संघाने 30 धावा बनवल्या तर विजयासाठी आव्हान ठेवलं गेलं आहे. खऱ्या अर्थानं RCC स्पोर्ट शेंबवणे संघासमोर 31 धावेंचं चेंडू असणार आहे 24 आणि धावा असणार आहे 31. यस सर. आयोजक कमिटी बॉल द्या आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला थोडी घाई करायची आहे. आयोजक कमिटी थोडीशी घाई करा. बॉल द्या लवकर. चला क्षेत्ररक्षण देखील लावून घ्या. बॅट्समन तुम्ही रेडी राहा. चला एक मित्रांनो सूचना आहे, जे कोणी जेवण करण्याचं बाकी आहे ना त्यांना विनंती आहे, जेवण चालू आहे, तुम्ही जेवण करून घ्यायचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. डाव क्रमांक दुसऱ्यास होणार आहे सुरुवात. पहिल्या डावाच्या अखेरीस ब्लू पॅन्थर संघाने बनवल्या 30 धावा. विजयासाठी आव्हान असणार आहे RCC संघासमोर 31 धावेंचं. सुरुवातीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहेत. चला RCC संघ विनंती, आपला एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा आता. चला बॅट्समन, चला थोडी घाई करा मित्रांनो. यानंतर आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. फायनल देखील आपण प्रयत्न करणार आहोत, जास्तीत जास्त षटकांचा खेळवणार आहोत. कोणत्या संघाला बॅड लाईटला सामोरं जाऊ नये, खऱ्या अर्थाने त्याची तुम्ही काळजी घ्या. शेंबवणे संघ आपला एक खेळाडू पाठवा. प्रशांत आणि स्वप्नीलची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. सलमेचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. एका दिशेने प्रशांत, दुसऱ्या दिशेने स्वप्नील जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत. सामन्यास सुरुवात. पहिल्या षटक चालू आहे. हो, मैदानामध्ये आपण पाहतो वेगवान बॉल. पहिलाच बॉल मैदानामध्ये डॉट बॉलने खऱ्या अर्थानं ब्लू पॅन्थर या संघाने सुरुवात केली आहे. 31 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. क्रिकेटने आपल्याला मित्रांनो जर पाहायला गेलं तर भरपूर काही दिलेलं आहे. क्रिकेटने आपल्याला लढण्याची उमेद दिली आहे. क्रिकेटने आपल्याला जिंकण्याची जिद्द देखील याच क्रिकेटने मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थानं दिलेली आहे. एकात्मेचा महामंत्र देखील आपल्याला क्रिकेटनेच दिलेला आहे आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं भारतीय म्हणून असल्याचा अभिमान देखील याच क्रिकेटने दिलेला आहे. खरं तर जर पाहायला गेलं तर छोट्याशा गल्लीतल्या त्या बॅटनं मोठ्यापणाचा धडा देखील दिलाय.
आणि मित्रांसोबतच्या त्या भांडणातही आपुलकीचा सडा देखील याच क्रिकेटने दिला आहे. क्रिकेटने बरंच काही दिलं. तत्पूर्वी जाऊया मैदानामध्ये. आडवा बॅटनं खूप मोठा गॅप, पॉवर प्लेचा केला फायदा आणि हा बॉल निघून जाणार आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंकरिता आपण पाहतोय चौकार आणि या 4च्या मदतीने धावफलकावरती या धावा 6 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. क्रिकेटने शिकवलं आपल्याला हार पचवून पुन्हा कसं उभं राहायचं. क्रिकेटने शिकवलं आपल्याला हार पचवून पुन्हा कसं उभं राहायचं आणि शेवटच्या चेंडूपर्यंत विजयाची स्वप्न कसं पाहायचं. मैदानातल्या त्या धुळीने कष्टाची खरी किंमत दिलेली आहे आणि 11 जणांच्या एकीने संघर्षाची नवीन व्याख्या केलेली आहे. एक चोरटी धाव मैदानामध्ये आपण पाहतोय. येस माफ करा, कुठली धाव नसणार आहे. हा बॉल आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट आहे. धावफलकावरची धावा 6 धावा स्थिर आहेत. 31 धावा खऱ्या अर्थानं विजयासाठी बनवायच्या आहेत. 31 धावा बनवायच्या आहेत. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. ते देखील मोठा फटका खेळायचा होता. खऱ्या अर्थानं मैदानामध्ये झेल सुटलाय. पकडा कॅच जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस असं बोललं जातं. खऱ्या अर्थानं आता यष्टरक्षकाकडनं चूक झाली आहे. क्रिकेटने आपल्याला पराभवातून जिद्द दिली आहे. क्रिकेटने आपल्याला विजयाची नम्रता देखील दिलेली आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन क्रिकेटने फक्त माणुसकी आणि एकता देखील दिलेला आहे. झेल मैदानामध्ये सुटलाय आणि धावफलकावरची धावा 6 धावा नोंदवल्या गेल्यात. आडवा बॅटनं पॉवर प्लेचा पुन्हा एकदा फायदा. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि हा बॉल पुन्हा एकदा निघून झालाय. बॉर्डर लाईनला सलामी देण्यासाठी चौकार. चला यानंतर सामन्याचा आपण नाणेफेक करतोय. जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी त्यांच्या विरोधात JSCC मांजरे ए या 2 संघामध्ये आपण नाणेफेक करतोय. चला हिंगाणेवाडी संघ आणि मांजरे ए संघ आपण टॉस करतोय. टॉस की बॉस या बॉक्स मध्ये आपण या. पहिलं षटक मैदानामध्ये संपले. 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि या 6 चेंडूंच्या अखेरीस पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहतोय धाबा 10 धाबा ज्या नोंदवल्या गेल्यात. 10 धाबा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी आपण पाहतोय दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुलला लागली का विजयाची चाहूल खऱ्या अर्थानं पाहावं लागणार आहे. 31 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरची धावा 10 धावा नोंदवल्या गेल्यात. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे प्रशांत. आतापर्यंत एकही बॉल खेळला नाहीये. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पहिलाच बॉल खेळणार आहे हा खेळाडू. कोणा टप्प्याचा बॉल, इथं फटका बसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि संघाला लागतोय धक्का क्रमांक पहिला. आता मात्र प्रशांतला माघारी परतावा लागणार आहे. 31 धावा बनवायच्या आहेत. 4 षटकांचा हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आता सिंगल डबल धाब्यांना महत्व द्यावं लागणार आहे. तुम्हाला सामन्याप्रमाणे खेळावं लागणार आहे. वाहत्या पाण्याप्रमाणे तुम्हाला जावं लागणार आहे. तुम्ही वाहत्या पाण्याच्या विरोधी दिशेने जर गेला ना नक्कीच खऱ्या अर्थानं बुडण्याची शक्यता असते. म्हणून जसं पाणी जाईल ना तसं तुम्हाला पोहणं देखील गरजेचं आहे मित्रांनो. आता वेळ आहे सिंगल डबल धाव्यांची. त्या सिंगल डबल धावा घेणं तुम्हाला गरजेचं आहे. जिथं तुम्हाला षटकार चौकाराची गरज आहे ना तिथंच तुम्ही षटकार चौकार ठोका. आणि असा खेळ जो खेळाडू आणि जो संघ करतो ना तो संघ नक्कीच विजयाचा शंखनाग फुंकताना आपल्याला दिसतो. न्यू बॅटर नवीन फलंदाज भास्कर, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. नक्कीच आपण पाहिले प्रशांतला सस्त्यात माघारी परतलेत. नवीन फलंदाज भास्कर. आता मात्र संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी असणार आहे. परंतु रनिंग देखील आपण पाहतो तितकीच चपळायची आहे. सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतायत. धावफलकावरची धावा आता 11 धावा ज्या आपण पाहतोय मैदानामध्ये आहे. मैदानामध्ये मेहनत जिद्द खऱ्या अर्थानं पाहायला लागली आहे. चला आपण टॉस करतो. एका दिशेने मांजरे ए संघ असणार आहे तर दुसऱ्या दिशेने हिंगाणेवाडी हा संघ असणार आहे. मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा प्लीज.
ओ इथं मैदानामध्ये पहा फक्त स्कूप केलाय, जबरदस्त फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. म्हणजे ही गरज आहे खऱ्या अर्थानं अशी फलंदाजी करण्याची. आणि बॅट्समनला ते माहीत आहे, स्वप्नीलला ते चांगलंच माहीत आहे. आणि त्या स्वप्नीलच्या बॅटमधनं आपण पाहिलाय खऱ्या अर्थानं चौकार आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा 15 धावा. खऱ्या अर्थानं स्वप्नीलची जिद्द आहे, स्वप्नीलची मेहनत आहे. आणि नक्कीच सांगेल मी, मैदानात घाम गाळल्याशिवाय विजयाचं शिखर कधीच गाठता येत नाही. मैदानामध्ये घाम गाळल्याशिवाय विजयाचं शिखर कधीच गाठता येत नाही. आणि अथक परिश्रमाच्या जोडीशिवाय हे मैदान देखील गाजवता येत नाही. आणि ते मैदान गाजवायचं आहे ना, तुम्हाला अशीच कामगिरी करावी लागणार आहे. इथं खराब बॉल, अवांतर धाव, आधीच कर्जबाजारी आणि त्यात घेतलं उष्ण शेजारी असं बोलावं लागणार आहे. कारण की धावा कमी आहे आणि तुम्ही व्हाईट बॉल टाकताय तर नक्कीच तुम्हाला पराभवाच्या दिशेने जावं लागू शकतं. तुम्हाला एक एक धाव वाचवायची आहे. या सामन्याचा नाणेफेक करतील त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय शंकरजी परब साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करतोय. धावपलकावरती जाऊयात. पुन्हा एकदा 16 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. हे देखील आपण पाहतोय, चुकी झालीये, चुकी झालीये आणि चुकी तिथं नसणार आहे माफी. बॉल जाणार आहे सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी दिनेश कांबळे तिथं होते परंतु काही करू शकणार नाहीये. हा बॉल जाणार आहे सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. मैदानामध्ये चौकाराला 4च्या मदतीने धावपलकावरच्या धावा 20 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 20 धावा आहेत, 31 धावा बनवायच्या होत्या. आता 11 धाव्यांची गरज आहे. 11 धावा अजून देखील खऱ्या अर्थानं बनवावे लागणार आहे. फलंदाज ठिकाणी तयार. धावपलकावरची धावा 20 धावा, अजून देखील 11 धावा बनवायच्या आहेत. ओ इथं फटका तर आपण पाहतोय फटलाय आणि सज्जन त्या ठिकाणी होता परंतु बॉल दिसला नसावा. खऱ्या अर्थानं 2 धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? धावबाची संधी आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा चुकी. तोपर्यंत धावा घेतल्या गेल्या 3 आणि या 3 धावेंच्या मदतीने धावपलकावरची धावा 23 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. सिंगल डबल धावा खेळणं खऱ्या अर्थाने शेंबवणी संघाला खूप गरजेचं आहे. षटकार चौकार आता नाही आलं तरी चालेल परंतु प्रत्येक बॉलवरती धावा येणं खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आता क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं सिंगल डबल धावेंना हल्लीच्या क्रिकेटमध्ये महत्व राहिलं नाहीये सर. षटकार चौकार एखादा खेळाडू खेळतो, स्वतःला स्टार खेळाडू नक्कीच समजतो, नक्कीच त्या खेळाडू देखील साठी सांगेल. क्रिकेट तुम्हाला एक दिवसामध्ये हिरो देखील बनवतो आणि तुम्ही त्याच तुमच्या गेमवरती जर गर्व जर केला ना तुम्हाला तो झिरो देखील बनवतो. म्हणून स्वतःच्या खेळावरती कधी गर्व नसावा. असं बोललं जातं की गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. मैदानामध्ये जाऊयात. धावपलकावरची धावा 24 धावा आणि षटक क्रमांक संपलं गेलं मैदानामध्ये दुसरं. 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 24 धावा धावपलकावरती आहेत. आता समीकरण आहे शेवटचे 12 बॉल आणि 7 धावेंचं. 12 बॉल आणि 7 धावा खऱ्या अर्थानं विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन शेंबवणी संघ जवळजवळ उभा राहिला. एक पाऊल दूर खऱ्या अर्थानं इथं विजय बाकी आहे. 12 बॉल 7 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे भास्कर. 12 बॉल आणि विजयासाठी आव्हान असणार आहे 7 धावेंचं. याच ओव्हरमध्ये हा सामना संपणार का पाहणं महत्वाचं आहे. इथं देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूवरती जाईल, पोहोचणार नाहीये. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडलाय. दुसऱ्या धावीची सांगता दुसरी ही धावा आली आहे आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा आपण पाहतोय 26 धावा त्या धावपलकावरती खऱ्या अर्थानं पाहायला भेटतायत. ऊन आहे खरं तर पाहायला गेलं तर ग्रामीण क्रिकेट जास्त उन्हामध्येच खेळलं जातं. अनेक दबाव दडपण याच उन्हामध्ये आपल्याला पाहायला भेटताय. कधी ऊन असेल डोक्यावर, कधी अंगात असेल थकवा, कधी ऊन असेल डोक्यावर आणि अंगात असेल थकवा पण ध्येयापासून हटणार नाही असाच तुझा दरारा हवा. क्रिकेटच्या ह्या खेळात फक्त धावेंचा पाऊस नको तर तुझ्या नावाचा जगात एक वेगळाच ठसा हवा. हे ग्रामीण क्रिकेट आहे. इथं बॉल मैदानामध्ये डॉट आलाय. धावपलक स्थिर आहेत. 26 धावा धावपलकावरती आहेत. अजून देखील आपण पाहतोय 5 धावा विजयापासून दूर असणार आहे शेंबवणी संघ. गोलंदाज गणेश मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार. अकोला टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला टॅप केलाय.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. आता मात्र भास्करला माघारी यावं लागणार आहे. झेल टिपला गेलाय आणि संघाला लागलाय धक्का क्रमांक दुसरा. भास्कर माघारी असणार आहे. 9 बॉल अजून देखील 5 धावेंची गरज. बॅट्समनचं नाव काय आहे? पंच एक मिनिट थांबा. शेंबवणे संघ आपल्या एक खेळाडू पाठवा इथं. बॅट्समनचं नाव माहित नाहीये. प्रसाद. ओके. नवीन फलंदाज प्रसाद मैदानामध्ये दाखल झालेत. 5 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. ओहो, प्रसाद आला आणि प्रसादने षटकार मारून हा सामना संपवलाय. विजयी संघाचं हार्दिक असं अभिनंदन. आरसीसी शेंबवणे संघ हा सामना जिंकलेत. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन. आणि पराभूत संघ ब्लू पॅन्थर गिरगाव या संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.